आणखी एक महत्त्वाची बातमी, पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर येते आहे। अग्रवाल कुटुंबाने गुन्ह्यात वापरलेली गाडी पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे। चालक गंगारामचं अपहरण करण्यासाठी जी गाडी वापरण्यात आली होती ती गाडी पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे। पुणे शाखेकडून ही गाडी आता जप्त करण्यात आलेली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याकडून। अभिजित, प्रणिता, कल्याणी नगर अपघात प्रकरणी रोज नवीन अपडेट जे आहेत ते समोर येत आहेत आणि याच प्रकरणामध्ये आता गुन्हे शाखेकडून एक गाडी पुन्हा जप्त करण्यात आलेली आहे। खरं तर जी BMW आहे ती जप्त करत येरवाडा पोलीस स्टेशनला जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। कारण जो ड्रायव्हर होता या सगळ्या प्रकरणाला, त्या ड्रायव्हरचं अपहरण झाल्याचा एक धक्कादायक जो आहे तो प्रकार समोर आला होता आणि याच मर्सिडीजमधनं खरं तर त्या ड्रायव्हरचं अपहरण झाल्याची माहिती आता समोर येत आहे आणि ही गाडी आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलेली आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की ड्रायव्हरवरती दबाव आणला गेल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे, अग्रवाल कुटुंबाकडून ड्रायव्हरला दबाव आणला गेला आणि जी पोर्शे कार होती अपघाताची ती तूच चालवली असे कबूल कर असं सांगत 2 दिवस डांबून ठेवल्याचा आरोप खरं तर सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्यावरती झाला होता आणि अपघात प्रकरणातली हीच ती गाडी आहे ज्या गाडीचा उपयोग खरं तर त्या ड्रायव्हरचं जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरचं अपहरण करण्यासाठी वापरला गेला असल्याचं खरं तर तपासात उघड झालं होतं आणि गुन्हे शाखेच्या टीमकडून जी आहे ती MH12 PC 9916 ही जी मर्सिडीज गाडी आहे ती गाडी आता जप्त करण्यात आलेली आहे। खरं तर महत्त्वाचा पुरावा या सगळ्या केसमधला प्रणिता म्हणावा लागेल, कारण गंगारामनं जो ड्रायव्हर आहे त्यानं स्टेटमेंट असं दिलं होतं की या सगळ्या प्रकारानंतर मला 2 दिवस जे आहे ते डांबून ठेवण्यात आलं आणि त्यानंतर सुरेंद्र अग्रवाल जे विशाल अग्रवालचे वडील आहेत आणि जे अल्पवयीन आरोपी आहे ज्याचे आजोबा आहेत त्यांना जे अटक करण्यात आली, त्यांना कस्टडी देखील सुनावण्यात आली होती। अपहरणाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि ती जी गाडी अपहरणासाठी वापरला गेल्याचं बोललं जात होतं पोलिसांकडून, तपासात जी माहिती उघड झाली होती तीच गाडी आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जप्त केलेली आहे। येरवडा पोलीस स्टेशनमध्ये ही गाडी आता ठेवण्यात आलेली आहे। एक महत्त्वाचा पुरावा या सगळ्या केसमधून खरं तर समोर येत आहे। आता रोज नवीन खुलासे प्रणिता खरं तर या केसमध्ये होताना पाहायला मिळत आहेत। आधी पोर्शे गाडी, ज्या गाडीचा अपघात झाला ती गाडी जप्त करण्यात आली, त्यानंतर अनेक अटक समोर आल्या, ससूनचं प्रकरण समोर आलं आणि आता ही गाडी देखील पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे। खरं तर जो ड्रायव्हर आहे या सगळ्या केसमधला, जो ड्रायव्हर आधी त्याच्यासोबत असल्याचं बोललं जात होतं, पुन्हा तो ड्रायव्हर 2 दिवसासाठी बेपत्ता झाला अशी कंप्लेंट त्या ड्रायव्हरच्या पत्नीने दिली होती आणि पुन्हा अपहरणाचा सगळा प्रकार समोर आल्यानंतर ज्या गाडीतनं खरं तर त्याचं अपहरण झालं ती गाडी देखील आता पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे। अगदी ही गाडी पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आली। अभिजित, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। तर आपण पाहतोय चालक गंगारामचं अपहरण करण्यासाठी अग्रवाल कुटुंबियांकडून जी गाडी वापरण्यात आली होती ती गाडी आता पोलिसांनी जप्त केलेली आहे। पुणे कल्याणी नगर मध्ये जो अपघात झाला होता त्या प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट। अग्रवाल कुटुंबाने गुन्ह्यात वापरलेली गाडी पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे। याच गाडीतून चालक गंगारामचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि ती गाडी आता पोलिसांनी जप्त केलेली आहे अशी माहिती समोर येते।